Okay, this is the next question, new product development process. First step is idea generation. Idea generation is the first step of new product development process. Here organization prefer two methods for collecting data, primary methods and secondary methods. Okay, primary मध्ये आपण काय करतो सांगा बरं, आणि सेकंडरी मध्ये काय करतो? Secondary data collection means no. Think about it. We were already learned in marketing research in last semester what is mean by primary data collection method and what is mean by secondary data collection method. Primary data means original data, first hand data, right? राइट. ओके, आपण काय करतो, क्वेश्चनर प्रिपेअर करतो, सर्वे करतो, इंटरव्ह्यू घेतो, एक्सपेरिमेंटेशन करतो, ऑब्झर्वेशन करतो. So that means primary data collection method. And secondary data collection means those data are already published in various sources. This is called the secondary data collection method, such as journal, book, internet, PhD thesis, etc. etc. So इथे आपण काय करणार आहोत, ह्या दोन सोर्सेसना इम्पॉर्टंट देऊन here we collect information regarding new product development. Okay, so this is the first step of new product development process. Here organization prefer two sources, primary source and secondary source. Consumer research म्हणतात ना, this is the primary source. So secondary source म्हणजे काय हे मेंशन करा आणि प्रायमरी सोर्स म्हणजे काय हे मेंशन करा. Consumer research म्हणजे लक्षात आलं, that means this is the primary source. Sometimes consumer are interviewed in a group using projective techniques like word association test, sentence completion test, interview test, etc. etc. जसं काही सेंटेन्स फिलिंग द ब्लँक जसे असतात तशा टाइपचे दिले जातात आणि कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन विचारले जातात, काही असोसिएशन टेस्ट, इंटरव्ह्यू टेस्ट कंडक्ट केल्या जातात and generate new idea. Product similarly analyze of consumer consumption pattern is beneficial is quite generating new product ideas. आणि हा जेव्हा तुम्ही सर्वे कराल किंवा हा जेव्हा तुम्ही डेटा कलेक्ट कराल, that time we will easily clear or easily identify actual idea. ओके, काय असू शकते, आपल्याला काय प्रोड्यूस करायला हवंय. इज इट क्लिअर फर्स्ट स्टेप? कंझ्युमर रिसर्च म्हणण्याऐवजी प्रायमरी मेथड म्हणायचं आणि सेकंडरी मेथड. सेकंड पॉइंट, आयडिया स्क्रीनिंग. Generally all business proposals sound good, but they have to be evaluated critically to reject those ideas which are not practically and commercial viable for the organization. लक्षात येतंय? सो इथे आपण काय करतोय, स्क्रीन करतोय. ज्या आयडिया आपण फर्स्ट स्टेप मध्ये फाइंड आउट केल्या विथ द हेल्प ऑफ प्रायमरी डेटा अँड सेकंडरी डेटा, सो त्याच आयडिया आपण इथे स्क्रीन करतोय. स्क्रीन करणे म्हणजे काय? So here we take a suitable idea for organization and we avoid such a types of idea these are not suitable for organization, that means commercial basis or practical basis. जरी आपल्याला वाटलं की wow this is good for organization but this is not possible in practically because lack of sound financial position in the organization, that's why. ओके, सो ह्या गोष्टीवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल की काय आहे व्हायबिलिटी, कमर्शियल व्हायबिलिटी काय आहे, प्रॅक्टिकल व्हायबिलिटी काय आहे फॉर ऑर्गनायझेशन, अँड देन वी विल चूज द राईट आयडिया. ओके, सो इट इज नेसेसरी टू इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट. आणि तुम्ही विचार करा स्क्रीनिंग मध्ये तुम्ही काय करताय, कोणत्या गोष्टीचे आन्सर फाइंड आउट करताय. देअरफॉर इट इज नेसेसरी टू आन्सर द स्पेसिफिक क्वेश्चन लाईक इट इज नेसेसरी टू इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट. हे गरजेचं आहे का बरं आपल्याला इंट्रोड्यूस करणं, याचा आधी आन्सर तुम्हाला मिळालं पाहिजे. सेकंड, कॅन द न्यू प्रोडक्ट बी डेव्हलप विथ द एक्झिस्टिंग नीड, रिसोर्सेस, ऍडिशनल रिसोर्सेस. आहे त्या रिसोर्सेस मधून आपण आपली आयडिया डेव्हलप करू शकतो का? अदरवाइज हिअर रिक्वायर मेनी सोर्सेस फॉर डेव्हलपिंग न्यू आयडिया. फर्स्ट ऑफ ऑल ह्या गोष्टी क्लिअर करा. देन विल द मार्केट अँड कंझ्युमर ऍक्सेप्ट द न्यू प्रोडक्ट. आता हे क्वेश्चनचे आन्सर तुम्ही नाही मेन्शन केला तरी चालेल, फक्त फर्स्ट पॅरा मेन्शन करा व्हायबिलिटी पर्यंत. ओके, सो इथे फक्त तुम्हाला माहित असलं पाहिजे की आपण काय करतो, रिजेक्ट करतो म्हणजे कोणत्या बेसिस वरती करतो आणि कोणते क्वेश्चन आपण क्लिअर करतो.
So will the product satisfy need of consumer? म्हणजे आपण जे आयडिया डेव्हलप करणार आहोत, आपण जे आयडिया इंट्रोड्यूस करणार आहोत, आपण जे प्रोडक्ट इंट्रोड्यूस करणार आहोत, त्या प्रोडक्ट मधून कंझ्युमरची नीड सॅटिस्फाय होईल का बरं? याच्यावरती आधी विचार करा. Then what are the present and future growth prospects? It's very important thing for organization. That's why we will clear first thing. की ग्रोथ आहे ती नक्कीच होणार आहे का ऑर्गनायझेशनची, ह्या गोष्टी क्लिअर असाव्यात. And last thing is what is the level of profitability? It's also very important, right? So profitability म्हणजे खूप सारे अमाउंट स्पेंड केल्यानंतर इतुसा प्रॉफिट मिळायला लागला तर तुम्ही म्हणाल आपण करूया आयडिया जनरेट. नो, नॉट नेसेसरी. म्हणजे ऑब्विसली आपल्या काय एक्सपेक्टेशन असतात की आपण जितक्या गोष्टी इनपुट देतो ऑब्विसली त्याच्यापेक्षा असणारे आउटपुट हे जास्त असायला हवे. So think about it and then we will start our next step. Is it clear, guys? Next, point number 3, process number 3, product concept development testing. Product concept development testing. The more practical and feasibility product ideas are further tested from the product concept point of view. Okay, the more practical or feasibility product idea are further tested from product concept point of view. The marketer may like to have proper answer to the question such as do the consumer need such a product? जसं आपण स्क्रीनिंग मध्ये केलेलं आहे त्याच गोष्टी आपण प्रॅक्टिकली आणि फेसिबिलिटी स्टडी इथे करतो. सो इन दिस स्टेप here organization prefer feasibility study and find out answer a specific question such as do the consumer need such a product? Will the buy such a product if introduced in the market? And will the understand the idea behind such a new product? Okay, ह्या गोष्टी तुम्ही feasibility study च्या अंडर और प्रॅक्टिकली जास्त प्रॅक्टिकल आहे का या गोष्टी इथे क्लिअर करा. दॅट मीन्स प्रोडक्ट कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट टेस्टिंग. आपण ठरवलं की चंद्र तारे सूर्य तोडून आणायचे जे बाकी कोणत्या कंपन्या आणत नाहीये, बट दिस इज प्रॅक्टिकल. नो. व्हाय आर यू सिरियस गाईज? व्हाय आर यू सिरियस? तुम्हाला जरा झापलं की तुम्ही लगेच सिरियस होणार. असे तोंड पाडून बसेल की मॅडम इतकं काय आम्हाला झापलेलं आहे ना. इट्स युअर मिस्टेक. चलो, इज इट क्लियर? ग्रेट. नेक्स्ट, बिझनेस अनालिसिस. Yes, several vital decisions regarding new product development are taken at this stage. Okay, business analysis. Each idea which come out of the product concept testing stage is analyzed in terms of demand, cost, and profit potential. That is from the commercial point of view. Here, organization analyze commercial point of view or modification काय करायचं असेल तर बघा. Here, organization analyze many things such as demand, cost, profit potential, etc. and test product concept. सो ह्या गोष्टी आधी क्लिअर करून घ्यायच्या की कॉस्ट आपल्याला किती लागणार आहे, त्याला पोटेन्शियल डिमांड आहे का किंवा प्रॉफिट काय असू शकतो, ह्या गोष्टी आपण इथे काय करतो, अनालाइज करतो. So several vital decisions regarding new product development are taken at this stage. Each idea which come out on the product concept testing stage is analyzed in terms of demand, cost, and profit potential. Next step is product concept development and testing. Product concept development and testing. Product concept development means explanation of an idea in a meaningful and commercial term to decide the content of the product.
काय क्लिअर करणार आहोत इथे आपण? प्रोडक्ट कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट मीन्स explanation of an idea in a meaningful term. Okay, in a meaningful and commercial term to decide the content of the product. It is also unable to decide the size, shape, color, content, unique feature, target market, technology to be used, etc. So simple mention kara. In this step, here we analyze product color, size, shape, features, etc. Okay, यावरती मेन आपण कॉन्सन्ट्रेट करतो. That means meaningful conversion or commercial conversion. Yes. कौन सी वाला? ये वाला हाँ, यहाँ पे प्रोडक्ट कॉन्सेप्ट डेवलपमेंट टेस्टिंग सेम है. प्रोडक्ट कॉन्सेप्ट डेवलपमेंट एंड टेस्टिंग. ओके, यहाँ पे फेसिबिलिटी स्टडी ऑब्लिक करो. फेसिबिलिटी स्टडी, इस पॉइंट को फेसिबिलिटी स्टडी ऑब्लिक करो. यहाँ पे सब हम पॉसिबिलिटी फाइंड आउट करते हैं थर्ड स्टेप में. यहाँ पे बिजनेस एनालाइज, यहाँ पे हम डिटरमाइन करेंगे कॉस्ट, डिमांड एंड प्रॉफिट. यहाँ पे हम डिसाइड करेंगे प्रोडक्ट की साइज, शेप, कलर, कंटेंट क्या होगा. ओके. Also, product concept can be developed through the techniques of group interview, brainstorming session, etc. So इथे just आपण इथे काय करतो, here we just decide. अजून आपण इम्प्लिमेंट नाही केलेले आहे, ह्या लक्षात ठेवा. That's why here we use brainstorming session and group interview. You know these two techniques we were already learned in management subject. Brainstorming मध्ये काय असतं आठवतंय? Brainstorming. Otherwise बाकी के ग्रुप इंटरव्यू, यू नो व्हाट इज मीन बाय ग्रुप इंटरव्यू. ओके, जिथे आपण ग्रुप काय करतो, इंटरव्यू घेतो. ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये काय असतं की जे एक्सपर्ट पर्सनॅलिटी असते रिगार्डिंग पर्टिक्युलर फील्ड, ते सगळे एकत्र येतात आणि त्याच्यावरती चर्चा करतात. आणि मग ब्रेनस्टॉर्मिंग असं म्हटलेलं आहे त्याला. अँड देन फाइंड आउट न्यू थिंग. ओके, जस्ट डिस्कस कर. हा, तुला काय वाटतं बाबा, एखादा प्रोडक्ट डेव्हलप करायचा आहे तर त्याची साईज कशी असायला हवी. दुसरा सांगेल ओके सो दिस इज गुड, दिस इज बॅड. एखादा सांगेल की नाही, आम्ही सुद्धा हे प्रोडक्ट डेव्हलप केलं होतं, सो याच्यामध्ये आम्ही अशा पद्धतीचे कलर ऍड केले होते, अशा पद्धतीचे एखादी युनिक फीचर ऍड केले होते, तुम्हीही करू शकता. सो प्रत्येकाच्या आयडिया जेव्हा आपण इथे प्रत्येकाच्या आयडियाला जेव्हा आपण इथे काय करतो, एक ओपन स्टेज देतो. दॅट्स व्हाय हियर सेड ब्रेनस्टॉर्मिंग. क्लियर? नेक्स्ट, स्टिम्युलेट मार्केट टेस्टिंग. आता इथे आपण इनिशियल स्टेज वरती ट्रायल बेसिस वरती हियर वी प्रोड्यूस फ्यू सॅम्पल अँड टेक रिस्पॉन्सेस. ओके, स्टिम्युलेट मार्केट टेस्टिंग म्हणतो आपण त्याला. ऍट दिस स्टेज गुड्स आर प्रोड्यूस्ड ऑन अ ट्रायल बेसिस and few sample of the proposed product are given to prospective consumer to find out their opinion, response and reaction. Okay, so जसं आपण टेस्ट मार्केटिंग म्हणतो ना, सेम कॉन्सेप्ट आहे. here we test consumer reaction, consumer responses and consumer opinion. It's a different thing. Consumer opinion, consumer responses and consumer reaction. That's why here we produce, here organization produce few sample and take such a responses. Such a types of stimulated marketing testing provide more realistic exposure to the product. It helps is in analysis market responses to new product. Okay, इथे तुम्हाला ऍक्च्युअली अनालाइज करता येईल दिस इज राईट ऑर रॉंग, आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. कंझ्युमरचे रिस्पॉन्स जर निगेटिव्ह आलेच, कंझ्युमर कांट एक्सेप्ट युअर प्रोडक्ट, दॅट टाइम वी विल चूज द मॉडिफिकेशन अदरवाइज क्लोजर ऑप्शन. बट मोस्ट ऑफ द टाइम अशा सिच्युएशन थोड्या कमी येतात. मॉडिफिकेशन पर्यंत आपण जाऊ शकतो, क्लोजर कडे थोडंसं कमी जायला लागतं.
Is it clear? Next, taste marketing. टेस्ट मार्केटिंग आणि लास्ट पॉइंट ऑलमोस्ट सेमच आहे, फक्त इथे त्यांनी सांगितलेलं आहे की आपण वेगवेगळ्या मार्केटमध्ये टेस्ट करतो. ओके, प्रोडक्ट टेस्टिंग अँड मार्केट टेस्टिंग. सो द टेस्ट मार्केटिंग refers to testing the actual product in one or two market on the relatively smaller scale. ओके, टेस्ट म्हटल्यानंतरच लक्षात ठेवायचं जिथे तुम्ही स्मॉलर स्केल वरती प्रोडक्ट टेस्ट करताय. Here we check our product on the basis of smaller scale but different market. At the same time, here we prefer the different market. So testing should not be confined to just one city or market. Testing in two or more cities provide an opportunity to measure consumer responses to different marketing mix. Okay, मग तुमच्या लक्षात येईल की आपण जर एकाच सिटीला इम्पॉर्टन्स दिलं तर ते ऍक्च्युअली काय अपॉर्च्युनिटीज आहेत, काय थ्रेट आहेत, हे आपण त्या एरियाशी रिलेटेड फक्त काय करू शकतो तर फोकस करू शकतो. पण जेव्हा टेस्ट मार्केटिंगच्या अंडर हियर वी प्रेफर टू ऑर मोर सिटी, दॅट टाइम वी विल क्लिअर हाऊ मेनी प्रमोशनल यूज, म्हणजे जे काही आहेत लाईक ऍडव्हर्टायझिंग आहे, पब्लिसिटी आहे, पब्लिक रिलेशन आहे, यामध्ये कुठे कोणत्या गोष्टीला जास्त प्रेफरन्स द्यायचा. फॉर एक्झाम्पल, एखादं प्रोडक्ट आहे हे दापोली मार्केटमध्ये इझिली सेल होतं पण दाभोळ मार्केटमध्ये नाही होते, तर आपण त्या ठिकाणी कोणते प्रमोशन मिक्स हे जास्त यूज करायला हवे आहे. मग तिथे पब्लिक रिलेशनला जास्त इम्पॉर्टन्स द्या किंवा पर्सनल सेलिंगला इम्पॉर्टन्स द्या. सो हियर वी विल जस्ट क्लिअर दिस डे. नेक्स्ट, ओके, आता सेपरेट क्वेश्चन स्टार्ट होईल. What is taste marketing? Explain its feature. Introductory part मध्ये सेमच येईल जो लास्ट पार्ट आलेला आहे. Taste marketing is the process of marketing new product in a small quantity on an experimental basis in carefully selected market before it is sold on a large scale. Okay, it's very important thing, guys. Listen carefully. Taste marketing is the process of marketing new product in a small quantity on an experimental basis in carefully selected market before it is sold on a large scale. म्हणजे जसं सांगितलं की ओके, तुम्हाला काय करायचं आहे, स्मॉल क्वांटिटी वरती प्रोडक्ट सेल करायचं आहे. देन वी विल टेक अ रिस्पॉन्सेस, कंझ्युमर रिएक्शन, कंझ्युमर ओपिनियन. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज फर्स्ट ऑफ ऑल वी will decide potential market, potential consumer. म्हणजे असं आहे की अरे आपण काहीतरी फिमेल साठी प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे आणि मेल ना सेल केलेला आहे, दॅट टाइम वी विल नॉट understood what is actually expectation of consumer. That's why here said carefully selection market. तुम्ही केअरफुली मार्केट सिलेक्ट करा, केअरफुली कंझ्युमर सिलेक्ट करा, etc. For testing purpose, a small portion of the market having all the qualities of the total market is selected and the product is launched with the total marketing campaign. If conducted properly, taste marketing is useful in the supplying valuable data on consumer responses to the new product and future sale. ओके, सो जेणेकरून तुम्हाला फ्युचर सेल्स साठी हेल्प होईल, ह्या इंटेन्शनने तुम्ही काय करताय, टेस्ट मार्केटिंगला आधी इम्पॉर्टन्स देताय. सिंपल थिंग, टेस्ट मार्केटिंग मीन्स हियर मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस स्मॉल क्वांटिटी or sell small quantity in the market and to find out consumer opinion, responses and reaction. पण कधी करतो हे सगळ्या गोष्टी, when manufacturer introduce new product in the market first time, that time we will just, okay, otherwise no. टेस्ट मार्केटिंग काय आपण आता अमूलचं प्रोडक्ट आपण सॅम्पल म्हणून नाही देऊ शकत, पण ऑलरेडी त्याची एक इमेज आहे. टेस्ट मार्केटिंग कधी आहे, जेव्हा न्यू प्रोडक्ट फर्स्ट टाइम मार्केटमध्ये येतं, दॅट टाइम वी विल चूज. येस, फीचर्स बघा. फीचर्स ऑफ टेस्ट मार्केटिंग.
real life experiment. It is an experiment conducted under real life buying situation or carefully selected target market without the knowledge of buyer that they are participating in a marketing experiment. Okay, real life experiment. So it is an experiment conducted under the real life buying situation or carefully selected target market. जसं आपण सांगितलं की प्रॅक्टिकली त्या गोष्टी इम्प्लिमेंट होतील अशा इंटेन्शनने तुम्ही मार्केट सिलेक्ट करा, अशा इंटेन्शनने तुम्ही टार्गेट कंझ्युमर सिलेक्ट करा. ओके. सेकंड पॉइंट, पर्पज. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेस्ट मार्केटिंग इज to determine market responses of new product, to test the marketing strategy, to test the responses or reaction, and to test the marketing mix variable and marketing strategy. Product before the is commercial launch on a large scale in the market. एक 4 ऐड केला तरी बस झालं. Determine market response, determine marketing strategy, test responses and reaction, and decide marketing strategy. Next, duration. Test depending upon marketing, the may last from few weeks to several months. Nature of operation. Product, area of market and size of the operation. Okay, duration तुमचा कसा असायला हवा, it depends on your product basically. So test depending upon marketing, they may last from few weeks to several months. Nature of operation. Next, किंवा simple म्हणा, duration of product, duration of test marketing is depends upon nature of product. That's it. मग ते तुम्ही सेव्हरल ऑपरेशन किंवा फ्यू वीक हे जनरली त्यात तुमच्या प्रोडक्ट वरती डिपेंड्स असतं. नेक्स्ट, मेथड्स अंडर ऑफ द टेस्ट मार्केटिंग. तर याच्या सुद्धा काही मेथड्स आहेत. टेस्ट मार्केटिंग कॅन बी कंडक्टेड ॲज अ स्टँडर्ड टेस्ट मार्केट. ओके, स्टँडर्ड टेस्ट मार्केट आहे. इन दिस मेथड द कंपनीज सेल्स स्टाफ इज इन्वॉल्व्ड. The product is distributed and sold in the test market through the company's regular distribution channel. Okay, so इथे काय सांगायचं आहे, मेथड ऑफ टेस्ट मार्केटिंग मीन्स फर्स्ट एक स्टँडर्डाइज टेस्ट मार्केटिंग मेथड आहे. हियर वी सेल अवर प्रोडक्ट इन कंपनीज एम्प्लॉईज म्हणू शकतो आपण, किंवा कंपनीचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांनाच आपण आधी टेस्ट करायला देतो. बट समटाइम दिस इज निगेटिव्ह फॅक्टर असंही म्हणता येईल, कारण कंपनीच्या बाबतीत नक्कीच ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात आणि दे कांट फाइंड आउट ऍक्च्युअल रिस्पॉन्सेस. ओके, सो बट आहे एक मेथड, ही मेथड जनरली प्रेफर केली जाते. नेक्स्ट, इट इज कंडक्टेड ऑन व्हेरी स्मॉल पोर्शन or percentage of the total market in which the product is introduced in the same way as it would have been introduced commercial on a large basis. Nothing else. The basic objective of test marketing is determine the acceptance level. He mentioned that the basic objective of test marketing is to determine the acceptance level of the product both by distributor and consumer. दोघांसाठी आपण टेस्ट करतो की कंझ्युमर किती एक्सेप्ट करतात ऍज वेल एज डिस्ट्रीब्युटर किती एक्सेप्ट करतात युअर प्रोडक्ट. देन टेस्ट मार्केटिंग लाईक रिस्क कंट्रोल मेजर. ऑब्विसली रिस्क कंट्रोल का, डिरेक्टली जर आपण लार्ज क्वांटिटी वरती प्रोडक्शन घेतलं तर ऑब्विसली रिस्क होण्याचे चान्सेस जास्त आहेत. लक्षात येतंय. सो टेस्ट मार्केटिंग इज अ रिस्क कंट्रोलिंग मेजर. देन test marketing give large chance to identify possible loss making area to prevent failure of the new product in a real life situation. लास्ट चान्स का म्हटलेला आहे कारण लॉस मेकिंग सिच्युएशनच्या आधी तुम्हाला एक चान्स आहे की तुम्ही आधी टेस्ट करा. टेस्ट केल्यानंतर ओके, बऱ्याच वेळा असंही होतं बरं की टेस्ट मार्केटिंग मध्ये पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही लार्ज क्वांटिटी मध्ये प्रोडक्ट घेताय
दॅट टाइम निगेटिव्ह रिस्पॉन्स सुद्धा येऊ शकतात बिकॉज ऑफ अवर टेस्टिंग मेथड्स जे आहेत त्याच्यामुळे सुद्धा असू शकतात. And last point is test marketing allow a company to test the new product and marketing strategy in a controlled sales environment. Okay, controlled sales environment, that means internal. Is it clear question? So merits objective next lecture start. Thank you.